ऋषी सुनक सारखं व्यक्तिमत्व जे आहे ते एक सर्वसामान्य फॅमिलीमधून येऊन आपल्या देशाविषयीचं प्रेम, आपल्या त्या देशाचं पंतप्रधान म्हणून ज्या लोकांनी आपल्यावरती 150 वर्ष राज्य केलं त्या देशाचा पंतप्रधान आपला युवक होतो, हीच गोष्ट सर्वात मोठी प्रेरणादायी आहे। आणि आपल्याला आपलं अनेक मुलं आज व्यसनाधीन झालेले असतात, अनेक प्रश्न असतात, घरची गरिबी असते, आपण अनेक गोष्टींचा समस्यांचा पाडा वाजत बसतो। ह्या समस्या नाहीतच आहेत, ह्या समस्या नाहीत, हे आयुष्यातले एक ऑब्स्टिकल्स आहेत, ते आपण जर पार करत गेलो तर निश्चितपणे ऋषी सुनक यांचं जे आयुष्य आहे ह्याच्यामध्ये दुसरं काहीच नाही। त्यांनी जे त्यांच्या आयुष्यामध्ये आलेले ऑब्स्टिकल्स आहेत ते सगळे पार केले आणि ज्या वेळेस भारतीय माणसाला अडचणीची वेळ येते, संधीची वेळ, कठीण परिस्थिती येते, त्यावेळेस भारतीय माणूस त्या ठिकाणी उजळून निघणारे काम करतो। मित्र हो, नमस्कार। इन्स्पायर टॉक्स मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपल्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी मी आमंत्रित केलेले आहे आमचे मित्र आणि मार्गदर्शक, जे एक लेखक आणि एक पत्रकार म्हणून प्रसिद्ध असणारे दिगंबर दर्डे सर। सर, स्वागत आहे इन्स्पायर टॉक्स मध्ये। सरांनी त्यांच्या बिझी शेड्यूलमधून वेळ देऊन आज एक महत्त्वाच्या विषयावरती गप्पा मारण्यासाठी ही पॉडकास्ट आपण आयोजित केलेली आहे आणि यामध्ये मुख्यत्वे करून आपण बोलणार आहोत त्यांनी लिहिलेली जी 2 महत्त्वाची पुस्तकं आहेत त्यामध्ये सुंदर पिचई आणि ऋषी सुनक यांच्या कार्यावरती, त्यांच्या एकूण प्रवासावरती त्यांनी 2 महत्त्वाची पुस्तकं मराठीमध्ये दिलेली आहेत, त्यावरती सर आपण आज गप्पा मारूयात। आणि आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वाचन संस्कृती, असा आरोप होतो खरं तर युवकांवरती की वाचन संस्कृती आता कुठेतरी कमी होत चाललेली आहे आणि अशा वेळेस ही 2 पुस्तकं या मराठी वाचकांसाठी कशी महत्त्वाची आहेत याबाबत आपण बोलणार आहोत। सर्वप्रथम सर, मला तुमची थोडक्यात एक परिचय सांगा, आमच्या व्ह्यूअर्सला पण कळेल की आपल्या एकंदरीत सुरुवात कशी झाली किंवा ही लिखाणाची सुरुवात, ही पत्रकारितेची सुरुवात तुम्ही कशी केलीत आणि कुठून केलीत? सर, सर्वप्रथम आपल्याला नमस्कार। नमस्कार। माझी प्रवासाची सुरुवात झाली माझ्या गावापासून झाली। मी एका शेतकरी कुटुंबात जन्माला आलो। माझ्या आईवडिलांना दोघांनाही लिहिता वाचता येत नाही, अशा कुटुंबामध्ये माझा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर मी माझ्या प्रवासाची सुरुवात झाली आणि माझं 4थी पर्यंत शिक्षण म्हणजे 7वी पर्यंत शिक्षण गावामध्ये झालं आणि 7वी नंतर मी 8वीला नापास झालो भिगवणला। 2 वर्ष मला त्या ठिकाणी द्यावी लागली। त्यानंतर मी बाकीचं शिक्षण विद्याप्रशांत कॉलेजमध्ये घेतलं बारामती या ठिकाणी आणि बारामतीला विद्याप्रशांतचं शिक्षण घेतल्यानंतर जसे ग्रामीण भागातील सर्व मुलं एसटीचा प्रवास करतात, डबा आपल्या गाडीमध्ये ठेवतात आणि सगळं ते चालतं, त्या पद्धतीनेच जे काही ग्रामीण भागातल्या सगळ्यांच्या वाट्याला आलं होतं ते पण माझ्या वाट्याला आलं होतं। ते सगळं जीवन तुम्ही अनुभवलेलं आहे? हो हो। आणि त्यानंतर मी मास्टर ऑफ जर्नलिझमसाठी रानडे इन्स्टिट्यूट पुणे या ठिकाणी आलो। बरं, हा ग्रामीण भागातून रानडे सारख्या संस्थेत जाताना मनामध्ये काही न्यूनगंड होते का? मग ते कशी त्यांच्यावरती कसं ओव्हरकम केलं? सुरुवातीपासूनच पुण्यामध्ये येत असताना आपल्या मनामध्ये प्रत्येकाच्याच न्यूनगंड असतात, तसे माझ्या मनामध्ये होते आणि एक आपल्याला आयुष्यात काहीतरी करायचंय आणि एक हेतू ठेवून मनामध्ये आपण काही काम करत असेल आणि पुढे याचा प्रयत्न करत असेल तर निश्चितपणे आपल्याला मार्ग मिळतो। आणि मला वाचनाची आवड होती, लिखाणाची आवड होती, त्यामुळे मी मास्टर ऑफ जर्नलिझम करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे मी रानडे इन्स्टिट्यूटला आलो। मी जर्नलिझम पूर्ण करेपर्यंत मी नेमकं काय शिकतो हे माझ्या घरातल्या कोणालाही काही माहित नव्हतं, फक्त शिकतोय पुण्याला, शिकतोय एवढं, फक्त पुण्यामध्ये शिकतोय असं। आणि मग हा पत्रकारितेमध्ये आल्यानंतर मग तुमचा पहिला जो प्रवास सुरू झाला असेल, मग तिथून तुमची कारकीर्द कशी सुरू झाली? कुठून तुम्ही सुरुवात केली? माझ्या पत्रकारितेची कारकीर्द दैनिक प्रभात पासून सुरू झाली आणि प्रभात मध्ये सुरू असल्यापासूनच मी वाचन आणि लोकांना भेटणं, अनेक लोकांना भेटलो, अनेक लोकांच्या मुलाखती घेतल्या, अनेक लोकांचं लेख लिहिले, त्यामुळं पत्रकारितेमुळं अनेक मोठमोठ्या लोकांना जवळून पाहता आलं, त्यांची गुणवैशिष्ट्य पाहता आली। त्याचा फायदा पत्रकारितेमध्ये माझं व्यक्तिमत्व घडण्यामध्ये पण मला निश्चितपणे झाला आणि मला पहिल्यापासूनच फिरायची आवड असल्यामुळं सर मी आतापर्यंत 17 ते 18 देशांना भेटी दिलेल्या आहेत। क्या बात आहे! म्हणजे एक पत्रकार सतत पायाला भिंगरी लावलेला असतो त्या पद्धतीनं तुम्ही या सगळा प्रवास केला आणि केलेल्या देशातून येत्या शहाणपण असं आपण म्हणतो आणि त्यातूनच कुठेतरी मग ही मुळात लेखनाची आवड तुम्हाला मुळातच होती असं तुम्ही म्हणताय। मग त्या आवडीतून तुमचं पहिलं पुस्तक कोणतं आलं? मी पहिलं पुस्तक लिहिलं ते ऋषी सुनक वरती लिहिलं। अच्छा। मी 2 वर्ष झालं मी लंडनला गेल्यानंतर, मी ज्यावेळेस लंडनमध्ये गेलो, तुम्ही लंडनमध्ये गेला होता? लंडनमध्ये अनेक देशांना फिरत असताना मी लंडन देशामध्ये गेलो आणि सुधा मूर्तींच्या पुस्तकाच्या वाचनाने मी खूप पहिल्यापासून प्रेरित होतो की त्या खूप समाजासाठी करतायत आणि अशी माणसं असतात की जी स्वतः टॉलरस्ट असतात पण ते सर्वसामान्य माणसाचा विचार करतात आणि त्यांच्यासाठी करण्याची असते, त्यामुळे आपण पण काहीतरी आपल्या आयुष्यात हे करावं। त्यांच्यासारखी पुस्तकं इतकी आपल्याला लिहिता नाही जमली तर किमान आपण प्रयत्न करावा आणि लिखाणाची आवड असल्यामुळं आणि माहिती असल्यामुळं, सुधा मूर्तींच्या सगळ्या कामाच्या आवाक्याची माहिती असल्यामुळं आणि लंडनमध्ये गेल्यानंतर एक ऋषी सुनक यांचे जावई त्या देशाचे पंतप्रधान आहेत, ह्यांचे सुधा मूर्तींचे जावई हे त्यांचे
देशाचे पंतप्रधान आहेत, ही गोष्ट समजल्यानंतर ती एक कनेक्ट करण्याचा मी प्रयत्न केला आणि त्यातून या पुस्तकाचा जन्म झाला सर, ऋषी सुनक या पुस्तकाचा. आणि या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय सांगता येईल सर? म्हणजे लो एम इज अ क्राईम असं म्हटलं जातं. एक सर्वसामान्य भारतीय म्हणून खरं तर आता तुम्ही देश खूप फिरलेला आहात आणि भारतीय म्हणलं की बघण्याचा एक दृष्टिकोन थोडासा वेगळा असतो. तिथपासून त्यांचा खरं तर तो संघर्ष सुरू झाला असेल आणि तिथपासून त्या देशाच्या सर्वोच्च पदी जाणं यामध्ये त्या प्रक्रियेमध्ये नेमका काय भाग राहिला आणि ते कसं त्यांनी साध्य केलं? बरोबर. तुम्ही सर एम बद्दल बोलल्यानंतरच लक्षात आलं की अब्दुल कलाम नेहमी आपल्या सर्वांना सांगायचे की मोठी स्वप्न. एका सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेला व्यक्ती ह्या पेपर टाकणारे अब्दुल कलाम या राष्ट्राचे राष्ट्राध्यक्ष झाले, राष्ट्रपती झाले आणि त्यांचे एक नावलौकिक आपण सगळ्यांना माहिती आहे. तर त्यामुळं आपलं एम मोठा असेल, आपली इच्छाशक्ती मोठी असेल तर आपण सर्व गोष्टी करू शकतो. मी काही इंजिनियर नाही किंवा मी काही कुठलं MBA वगैरे केलेलं नाही की मला बिझनेस मॅनेजमेंट केलेलं नाही की फॉरेनमध्ये जाऊन आपण काहीतरी हे करावं. पण जिथं ज्यावेळेस संधी मला मिळाली त्या संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ऋषी सुनक यांच्यावरती पुस्तक लिहित असताना ऋषी सुनक यांचा जो प्रवास आहे, त्यांचे वडील आपल्या देशातले जे त्यांचं मूळ आहे त्या मूळ हे करून ते मूळ भारतीय वंशाचे आहेत आणि ते लंडनमध्ये जाऊन त्या ठिकाणी नोकरी करण्यासाठी ते गेले. एक नोकरी करण्यासाठी गेलेला कुठलाही माणूस, आपण सर्वजण स्थलांतरितच आहोत, पुण्यासारख्या शहरामध्ये आलेलो बाहेर गाव, एक कुटुंब चालवत असताना आपल्याला अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागतं आणि एका पिढीमध्ये सगळं काही उभं राहत नाही. एका पिढीमध्ये घर उभं राहतं, गाडी राहते, कुणाचा छोटा मोठा बिझनेस उभा राहतो, पण एका पिढीमध्ये आपला मुलगा राष्ट्राचा त्या पंतप्रधान म्हणून उभा राहतो. ह्याच्या मागचं खूप मोठं मायक्रो प्लॅनिंग असतं आणि ही तरुणांना फार आवडणारी गोष्ट आहे. ते जे ऋषी सुनक आहेत ते हिंदू धर्मांना मानणारे आहेत, ते गोपूजा करतात, कृष्णपूजा करतात आणि आपल्या हिंदू संस्कृतीतले अनेक सण उत्सव साजरे करतात. त्यामुळं हे व्यक्तिमत्व मला प्रचंड भावलं आणि हे व्यक्तिमत्व मराठीमध्ये कुणीही त्यावरती पुस्तक लिहिलं नव्हतं. त्यामुळं मला असं वाटलं की आपण मराठीमध्ये ऋषी सुनक आपल्या वाचकांना सांगावेत, आपल्या मित्रपरिवाराला सांगावेत. त्यातून हे पुस्तकाचा जन्म झाला सर. क्या बात आहे सर. खरं तर म्हणजे वेस्टर्नायझेशन किंवा पाश्चिमात्यकरण आपण म्हणतो आणि त्यातून आपलं पाश्चिमात्यकरण करून घेतो, पण एक भारतीय तिथे जातो, भारतीय संस्कृतीचा वारसा जपत जपत तिथल्या सर्वोच्चपदी पोहोचतो आणि त्याचा एक परिपाक या पुस्तकामध्ये तुम्ही उतरवलेला आहे असं दिसतंय सर. याचा मूळ गाभा जर आजचा युवक हा व्हिडिओ बघतोय आणि हे पुस्तक वाचण्याचं त्याच्या मनामध्ये येत असेल तर त्याला काय तुम्ही संदेश द्याल? हे का वाचलं पाहिजे? खूप चांगला प्रश्न विचारला सर. या पुस्तकाची जी रचना आहे तीच ही आहे की प्रत्येकाला एक आपल्या स्वतःचं आयुष्य घडवायचे, काहीतरी आयुष्यात प्रत्येकाला करायचे. आता जे आपण म्हणतो की युवक वाचत नाहीत, हे पूर्ण खोट आहे. युवक जे पाहिजे ते वाचतात, त्यांना जे हवं आहे ते बरोबर वाचत असतात. आपल्याला प्रत्येकाला आयुष्यात काहीतरी करायचं, युवकाला पण प्रत्येकाला काय करायचंय आणि युवकांकडे प्रचंड साठ आहे, ते दाखवत नाहीत. योग्य वेळी ती संधी आली की ते दाखवतात. आणि ऋषी सुनक सारखं व्यक्तिमत्व जे आहे ते एक सर्वसामान्य फॅमिलीमधून येऊन आपल्या देशाविषयीचं प्रेम, आपल्या त्या देशाचं पंतप्रधान म्हणून ज्या लोकांनी आपल्यावरती 150 वर्ष राज्य केलं त्या देशाचा पंतप्रधान आपला युवक होतो, हीच गोष्ट सर्वात मोठी प्रेरणादायी. आणि आपल्याला आपलं अनेक मुलं आज व्यसनाधीन झालेले असतात, अनेक प्रश्न असतात, घरची गरिबी असते, आपण अनेक गोष्टींचा समस्यांचा पाडा वाजत बसतो. ह्या समस्या नाहीतच आहेत, ह्या समस्या नाहीत, हे आयुष्यातले एक ऑब्स्टिकल्स आहेत. ते आपण जर पार करत गेलो तर निश्चितपणे ऋषी सुनक यांचं जे आयुष्य आहे ह्याच्यामध्ये दुसरं काहीच नाही. त्यांनी जे त्यांच्या आयुष्यामध्ये आलेले ऑब्स्टिकल्स आहेत ते सगळे पार केले. आणि ज्या वेळेस भारतीय माणसाला अडचणीची वेळ येते, संधीची वेळ, कठीण परिस्थिती येते, त्यावेळेस भारतीय माणूस त्या ठिकाणी उजळून निघणारे काम करतो. ब्रिटनमध्ये ज्यावेळेस कोविड आला त्यावेळेस अर्थमंत्री म्हणून ऋषी सुनक काम करत होते आणि ऋषी सुनक अर्थमंत्री म्हणून काम करत असताना त्या ठिकाणी त्यांनी प्रचंड लोकांना मदत केली आणि मदत करत असताना सर्वसामान्य माणसाला तिथं अन्नधान्य दिलं, त्या लोकांना हॉस्पिटलच्या सुविधा दिल्या. कारण त्यांची आई MR म्हणून काम करायची तिथं त्या ठिकाणी लंडनमध्ये. MR म्हणून काम करत असल्यामुळे त्यांना हेल्थ आणि त्याची औषधं ह्याचं गांभीर्य खूप माहीत होतं. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला त्यांनी मदत केली. आणि मी अगोदरच बोललो की ज्यावेळेस भारतीय माणसावरती संकट येतं त्यावेळेस तो उजाळून निघणारे काम करतो. आपल्याला शिवाजी महाराजांपासून जाईल त्या सगळ्यांना माहिती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पण मी लंडनमध्ये गेल्यानंतर त्यांच्या म्युझियमला भेट दिली. त्या काळी 1883 साली आंबेडकर त्यांच्या घरापासून लंडन स्कूल ऑफ लंडन इकॉनॉमिक स्कूल पर्यंत पायी चालत जायचे आणि शिक्षण घ्यायचे. म्हणजे कुठल्याही सुविधा, म्हणजे त्यावेळेस आपण भारतीय विचार पण करत नव्हतो त्या देशात जाण्याचा. त्या ठिकाणी जाऊन कायद्याची पदवी घेणं आणि आपल्याला काहीतरी करायचं, आपल्या राष्ट्रासाठी करायचं, परत येऊन ही जिद्द मनामध्ये ठेवणं, ही भारतीय मनाची जी वैशिष्ट्य आहे त्यातलं हे वैशिष्ट्य हे ऋषी सुनकमध्ये दिसतं.
आंबेडकरांमध्ये दिसतं. म्हणजे ही खरं तर आदर्श आहेत, मोठी आदर्श आहेत ही, आणि हे आदर्श युवकांसमोर मांडण्याचं एक मोठं काम तुम्ही करताय सर. त्याबद्दल परत एकदा तुमचं खूप खूप अभिनंदन. कारण आजच्या काळामध्ये युवक कुठेतरी आपण बघतो की आज सोशल मीडियाचा काळ आहे, इंस्टा, फेसबुक, रील्स या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी गुरफटला जातोय, अनावश्यक कंटेंटकडे तो भुलतो आहे, आणि त्याला जर अशा चांगला कंटेंट मिळत गेला तर नक्कीच त्याच्या त्या करिअरसाठी, त्याच्या एकंदरीत उज्ज्वल भवितव्यासाठी हे फायद्याचं ठरणार असणार आहे. सर, ऋषी सुनक यांच्याबद्दल जाणून घेत असताना मला एक आणखीन तुमचं दुसरं पुस्तक पब्लिश झालंय, ते सुंदर पिचाईंवरती आहे. म्हणजे एक पुस्तक तुमचं ऋषी सुनक यांच्यावरती, दुसरं अशाच एका भारतीयावरती, जगातल्या सगळ्यात मोठ्या कंपनीचा सर्वोच्च पदी असणारा माणूस सुंदर पिचाई. आज गुगल कोणाला माहित नाही असं कोणी जगामध्ये सापडणार नाही, आणि त्याचा प्रमुख म्हणून जाणं हा सुंदर पिचाईंचा तोच एक आपल्यासाठी मोठा आदर्श आहे. आणि मग हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा कशी घेतली तुम्ही? पुस्तकाच्या वरतीच मी 2 ओळीमध्ये लिहिलेलं आहे की मी ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी भारत माझ्या बरोबर असतो. कारण ही पुस्तकं लिहिण्याचं फक्त लिखाण आणि हे बाकी नव्हतं माझ्या मनामध्ये. तर माझ्या मनामध्ये ह्या दोन्ही व्यक्तींनी आपल्या देशाविषयीची जी प्रेरणा दाखवली, प्रेम दाखवले, आपल्या तरुणांच्या मनामध्ये एक आपला स्वाभिमान जागृत केलेला आहे. तर हेच ते आहे की आपल्या सर्वसामान्य सुंदर पिचाई पण फार सामान्य घरात जन्माला आले. त्यांच्या वडिलांनी वर्षाचा पगार साठवला आणि त्यांना शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवलं, आणि त्या ठिकाणी जाऊन ते गुगलचे CEO झाले. मी ज्यावेळेस त्यांच्या हॉस्टेलला जाऊन भेट दिली, खरगपूर IIT मध्ये, खरगपूर IITच्या हॉस्टेलमध्ये तिथे गेलात? हो, 308 नंबरची रूम आहे त्यांची. त्यांच्या रूम मध्ये जाऊन मी त्या ठिकाणी बसलो. त्यांचा जो परिसर आहे तिथं, नेहरू हॉलचा जो परिसर आहे, त्या ठिकाणी मी सगळीकडे फिरलो आणि तिथल्या जुन्या काही लोकांना भेटलो. तर एक काका आहेत, त्या काकांकडे ते सुंदर पिचाई वेपर्स घ्यायला यायचे. रात्री 3 वाजता 3 वाजेपर्यंत तो तरुण जागा राहायचा. आपले व्हिजन आणि आपल्या व्हिजननी एम्ससाठी तो नेहमी झगडत राहायचा. म्हणजे MPSC UPSC करणारे आपले मित्र असतात, तिथं ना एम असतं, ते पण अहोरात्र प्रयत्न करत असतात. त्यांना पण काही ना यश येतं, काही ना अपयश येतं. पण हे जे तुमचं जे इन्स्पायर टॉक आहे, ते आपण जे इन्स्पायर टॉक करतो, हेच इन्स्पायर टॉक आहे की ह्यातून ते तरुण इन्स्पायर झाले आणि ह्यांच्यामुळे अनेक तरुण इन्स्पायर होत आहेत. आणि सुंदर पिचाई सारख्या सर्वसामान्य चेन्नई सारख्या एका जवळ असलेल्या गावातून, रामेश्वर पासून तिथून येऊन, जन्म येऊन, सर्वसामान्य फॅमिलीत येऊन, वडील जिथं नोकरी करतात त्या त्यांचा मुलगा होऊन एक गुगल सारख्या ज्यांचं वर्षाचं पॅकेज 1800 कोटी रुपये, बरोबर, आणि त्या माणसाला पण तुम्ही आता अनेक कार्यक्रमामध्ये बघितलं असेल तर भारताविषयी त्या माणसाची एक आत्मीयता वेगळी आहे. त्यामुळं हे पुस्तक लिहावं वाटतं. म्हणजे खरं देशप्रेम काय असतं हे या 2 व्यक्तींकडे बघून कळतं. संस्कृतीबद्दलचा अभिमान असेल, देशाबद्दलची आत्मीयता असेल, या सगळ्या बाबी या 2 व्यक्तिमत्वांच्या बाबतीतून आपल्याला दिसतात. आता या 2 व्यक्तिमत्वाची जर सांगड घालायची झाली तर चांगला अभ्यास कर दोन्ही व्यक्तिमत्वांचा तुमचा झालाय. ऋषी सुनक यांचाही झालाय, सुंदर पिचाईंच्या बाबतीमध्ये तुम्ही एक अभ्यासपूर्व मांडणी केलेली दिसते. कारण तुम्ही ब्रिटनला जाऊन ऋषी सुनक यांच्याबद्दल माहिती घेतलीत आणि मग पुस्तक लिहिलं. सुंदर पिचाई यांच्या बाबतीत तुम्ही त्यांच्या हॉस्टेल, त्यांच्या ज्या रूम मध्ये ते राहिले तिथे सर गेले, तिथली सगळी माहिती तिथल्या परिसरातील लोकांना भेटलात आणि मग या पुस्तकाची खरी तर निर्मिती झाली असेल. मग या दोघांच्या व्यक्तिमत्वामध्ये काही साम्य तुम्हाला आढळतंय? या दोघांच्या व्यक्तिमत्व एकच साम्य आहे की प्रचंड चिकाटी आहे, सातत्य आहे, डाऊन टू अर्थ आहे, आणि आपल्या देशाविषयी म्हणजे आपल्यासाठी करत करत आपल्या देशाविषयी करण्याची जी तळमळ आहे. आपला ऋषी सुनकचं बघितलं तर त्या ठिकाणी जाऊन आपल्या धर्माविषयी, गोपूजन करणं ही छोटी गोष्ट आहे. आज त्या देशामध्ये गायीला कशा पद्धतीने स्थान दिलं जातं आपल्याला माहिती, परंतु ऋषी सुनक त्या ठिकाणी गायीची पूजा करतात. म्हणजे भारतीय वंशाचा माणूस त्या ठिकाणी जाऊन तिथं गोपूजा करतात आणि तिथं आपल्या हिंदूचे जे आहे संस्कृती आहे ती जपतात. त्यामुळं ऋषी सुनकचं हे वेगळेपणच आहे त्या ठिकाणचं. आणि सुंदर पिचाई सारखा एक तरुण म्हणजे ग्रामीण भागातला तरुण ज्या शहरामध्ये येतो, गुगल सारख्या, त्यांचं शिक्षण वेगळ्या क्षेत्रात झालेलं आहे आणि ते गेले IT मध्ये काय. त्यामुळे त्यांचं जे सगळं तुम्ही जर बॅकग्राऊंड पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपण म्हणतो की मला ह्याच क्षेत्रामध्ये करायचं आहे, आज हे करायचं ते करायचं, पण तुमची जी आवड आहे त्या आवडच्या क्षेत्रामध्ये जाऊन सुंदर पिचाई यांनी काम केलं. आणि त्यांनी जे आज गुगलचे जे 150 ते 200 प्रोडक्ट येतं त्या प्रोडक्टमध्ये सगळे प्रोडक्ट बनवण्यामध्ये गुगल मॅप कसा बनला 1-2 मिनिटात तुम्हाला सांगतो की गुगल मॅप हे ते त्यांच्या बायकोला घेऊन मित्राच्या घरी जेवायला जाणार होते. तर त्यांना कंपनीमधून जाण्यासाठी उशीर झाला. त्यांनी बायकोला सांगितलं तू जा अगोदर तिथं, मी नंतर येतो. आणि ते ज्यावेळेस तिथे गेले तर त्यांना 1 तास लेट झाला आणि बायको त्या मित्राच्या घरी गेल्यानंतर ह्यांची वाट बघून बघून तिथून निघून गेले. आता अमेरिकेच्या वेळेमध्ये वेळ नाही पोचल्यामुळे ते निघून गेले. निघाल्यानंतर सर
ते तिथे गेल्यानंतर कळलं की आपली बायको आपल्या घरी गेलेली आहे. ते म्हटलं अरे आपण ते जेवायला येणार होतो पण वेळ आपला वाया गेला. ते घरी गेले. त्यांच्या घरी गेल्यानंतर बायको त्यांना सगळ्यांना जो अनुभव येतो तोच त्यांना ओरडले. हा म्हणजे कोणी तिथं चुकलेलं नाही. तर ते ओरडल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की बाबांनो हे तुम्ही बरोबर नाही केलं, तुम्हाला वेळ दिली होती त्यावेळी तुम्ही पोहोचला नाहीत, मित्र नाराज झाले, मी तुमच्यावर नाराज झाले. त्या रात्री सुंदर पिचाई परत ऑफिसला गेले. रात्रभर विचार करत बसले ऑफिसमध्ये शांत जाऊन. सकाळी त्यांनी त्यांच्या सगळ्या टीमला बोलवलं. हा जो माझ्या बायकोला प्रश्न आला तो अनेक लोकांना प्रश्न पडत असेल की पत्ता सापडणं आणि त्यानंतर त्यांना गुगल मॅपचा शोध लागला. जे आपण जे आता गुगल मॅप वापरतो ते बायकोला लेट झाल्यामुळे जेवणाच्या ठिकाणी जाण्यासाठी लेट झाल्यामुळे सुंदर पिचाईने लावलेला शोध आहे. ते पुस्तकामध्ये आपण सगळा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे कित्येक नवरे वेळेवरती पोहोचले असतील. म्हणजे असा एक म्हणजे जग बदलणारी कामं आहेत खरं तर, आणि खूप चांगल्या पद्धतीचं हे म्हणता येईल. आणि आता प्रत्येक व्यक्तिमत्व आपण बघतो त्यांचे काही स्ट्रॉंग पॉईंट, वीक पॉईंट्स असतात. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे काही वीक पॉईंट्स निदर्शनास आली तुमच्या? मुद्दाम जाणीवपूर्वक विचारतोय मी जरा. यांच्या व्यक्तिमत्वामध्ये वीक पॉईंट असं जास्त मला काही जाणवले नाही. त्याचं कारण ते त्यांचा जो प्रवास आहे, दोघांचाही प्रवास आहे तो खूप शून्यातून झालेला आहे. आणि स्ट्रगल तर त्यांच्या आयुष्याचा एक अजेंडाच दिसतो दोघांच्या आयुष्याचा. आणि त्यांनी जे हे केले त्यामुळं त्यांच्या पॉझिटिव्ह पॉईंटमुळे बहुतेक मला त्यांचे वीक पॉईंट दिसले नसतील. आणि कसं कधी कधी मग वीक पॉईंट पाहण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या खूप आपल्याला जवळ जावं लागतं. तशी मला संधी आली तर मी नक्की पुढच्या मुलाखतीमध्ये तुम्हाला सांगेन. नक्की. कारण हे विचारण्याचं कारण थोडंसं वेगळं होतं. कारण आता आपण बघतो की आजचा युवक जो आहे, आजच्या युवकाच्या समस्या जर आपण बघितल्या त्याला स्वतःच्या समस्यांनी ग्रासलेला आहे. तो त्याचा आळस असेल किंवा त्याचं वेळेचं प्लॅनिंगचं तुम्ही महत्व सांगितलं ऋषी सुडक यांच्या बाबतीत, तर ते प्लॅनिंग नसणं असेल, या सगळ्या गोष्टींमधून तो तिथपर्यंत पोहोचत नाही किंवा तिथं पोहोचत त्याची ती आशाच तिथं मावळून जाते. बरोबर. तो जो साखळदंडाने ह्या सगळ्या गोष्टींनी बांधलेला आहे, ते साखळदंड तोडण्यासाठी या लोकांनी काही एफर्ट्स कसे लावले? कसं याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये जे ह्यांचं जे प्लॅनिंग आहे, आता ऋषी सुंदर पिचाईंचं मी ज्यावेळेस त्यांचे हे करत होतो की रात्री 3-3 वाजेपर्यंत ते जागत होते. बरोबर. अभ्यास 3-3 वाजेपर्यंत करत होते. त्यांचं सगळं प्लॅनिंग करत होते. ऋषी सुनक पण त्यांनी कंपनी बँकेमध्ये नोकरी केलेली आहे फायनान्स ह्याच्यामध्ये. आता नोकरी करणारा माणूस ब्रिटनचा प्राईम मिनिस्टर होण्यासाठी किती मायक्रो लेवलचं जे 22-23 वर्षी त्यांनी करिअरला सुरुवात केली आणि 42 वर्षी प्राईम मिनिस्टर झालेत. आज माझी 40 आली तरी माझे अनेक प्रश्न सुटत नाहीत. घर घे, गाडी घे, बाकी काही गोष्टी कर, फिर, हे सगळ्या गोष्टीत आपल्याकडे हे सगळ्याच प्रश्न असतात. पण हा माणूस ज्यावेळेस वयाच्या 41-42 वर्षी एखाद्या देशाचे पंतप्रधान होण्यासाठी जे मायक्रो लेवलचं प्लॅनिंग असेल ते किती मायक्रो लेवलला जाऊन प्लॅनिंग करणं असेल. कारण व्यक्तिगत पातळीवरती सुद्धा बरेच संघर्ष त्यांना करावा. तो आपला देश नाहीये. तो आपला देश नाहीये. बरोबर आहे. त्यांनी आपल्यावरती राज्य केले 150 वर्ष. बरोबर आहे. जगातल्या कितीतरी हजार म्हणजे जो त्यांनी मला वाटतं 100 पेक्षा जास्त देशावर राज्य केलं. आतापर्यंत त्यांचं हाँगकाँग तिकडे, चायना तिकडं राज्य होतं. म्हणजे सगळ्या देशातून त्यांनी त्यांच्या देशामध्ये गोष्टी आणण्यासाठी त्यांनी हे केले. आणि त्या देशाचा राजा म्हणून ज्यावेळेस मी तुम्हाला हा किस्सा सांगता मला एक आठवण सांगावीशी वाटते की मी दहिवडीला एका लग्नासाठी चाललो होतो आणि एक रसवंतीच्या ठिकाणी आम्ही रस पिण्यासाठी थांबलो. उन्हाळ्याचे दिवस होते. रसवंतीच्या हे केल्यानंतर माझ्या गाडीमध्ये पुढं पुस्तकं 2 होती, ती ऋषी सुनकची पुस्तकं होती. तर मला त्या ठिकाणच्या रसवंतीचे एक आजोबा होते, मिलिटरीमध्ये होते, ते रिटायर झाले होते. आणि ते म्हटले की हे पुस्तक मला पाहिजे. तर त्यांना म्हटलं हे पुस्तक मीच लिहिलंय, घ्या तुम्हाला काय. मग त्यांना मी माझी सही करून ते पुस्तक दिलं. त्यांनी मी रस्त्याचे पैसे त्यांनी माझे घेतले. म्हणलं ह्याच्या बदल्यात तुम्हाला हे. बरं ठीक आहे म्हटलं, असू द्या, काय अडचण नाही, तुम्ही नक्की वाचा. म्हटलं तुम्ही हे पुस्तक का घेतलं? मला एक क्युरिओसिटी वाढली की हे. ते म्हणले ज्यांनी आपल्यावर राज्य केलं 150 वर्ष त्यांचा राजा आपला माणूस झालाय आणि आपला तो जावाई काय. त्यामुळं आम्हाला खूप त्याचा अभिमान आहे. आम्हाला खूप अभिमान आहे असं त्यांची जी भावना होती. खऱ्या अर्थाने मी पुस्तक लिहिलं, सर्वसामान्य माणसाची ही प्रतिक्रिया होती. त्याच वेळेस मला ते पुस्तक वाचकापर्यंत पोहोचल्याचं सार्थक माझ्या मनामध्ये निर्माण झालं. बरोबर. म्हणजे लंडनमध्ये जाण्यापेक्षा जो आनंद होता त्यापेक्षाही माझ्या गावातला माणूस, माझ्या खेड्यातला माणूस जर आपल्या देशात जर ते राज्य केल्याची जी खुणगाट त्यांच्या मनामध्ये, आणि त्यांचं आपण लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले ह्यांना आपण विचार जो आपण त्यांचा मानतो त्याच्या शेवटी काय पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आपण विचार करत असताना ही जी मूलतत्व जी भिजलेली इथं ही शेवटी अन्याय कुणावर झालेला नाही. बरोबर. प्रत्येकाला म्हणजे सगळ्यांवर झालेला आहे, परंतु त्यांनी त्यातून मार्ग काढलेला आहे.
करेक्ट आहे. म्हणजे ऋषी सुनक यांच्या व्यक्तिमत्वातून एक भारतीय तत्वाची एक भावना आपली जी आहे त्यात एक अभिमान आपल्याला येतो. 150 वर्षाची जी गुलामगिरी होती ती गुलामगिरी पुसून टाकण्याचं काम खरं तर या व्यक्तिमत्वातून झालेलं आहे आणि खरंच ते प्रेरणादायी नक्कीच आहे. आता परत एकदा मला सर यायचंय या पुस्तकांच्या निर्मिती प्रक्रियेकडे यायचं आहे. आता ही पुस्तकं तर लिहिलीत तुम्ही, मग ही पब्लिश करण्याची प्रोसेस कशी होती किंवा हे पोहोचवण्यासाठी तुम्ही आता नेमकं काय करत आहात? ही ज्यावेळेस पुस्तकं लिहिली त्यावेळेस मला ही प्रकाशन एवढं काय माहीत नव्हतं. पुस्तक लिहित होतो पण मला माझ्या स्वभावाचं एक वैशिष्ट्य किंवा मला माहीत नाही काय, पण मी समजा एखादी गोष्ट मनामध्ये आली की ते आपल्याला वाटतं की ही दिस इज नॉट रॉकेट सायन्स, काय हे आपण करू शकतो, थोडा वेळ लागेल हे होईल. ते एक मनामध्ये खूनगाठ बांधली होती की हे पुस्तक करायचे. मी काही पुण्यातल्या काही 1-2 प्रकाशकांकडून सुरुवातीला गेलो तर ते त्यांनी सांगितलं की बाबा आमच्याकडे तुमचं पुस्तक करू आम्ही, नाही म्हटले नाही ते, पण 2 वर्ष तुम्हाला थांबावं लागेल वेटिंग, की त्यांच्याकडे जास्त पुस्तक असेल त्यांचं ते बरोबर असेल. त्यांच्यानंतर पुस्तक आल्यानंतर ज्यावेळेस पुस्तक पब्लिश प्रसिद्ध झालं त्यावेळेस त्यांचे पण फोन आले की आमच्यासाठी काय लिहा, म्हणलं आपण लिहूया नंतर, नाही का. तर विषय सांगण्याचा असा आहे की ते पुस्तकात लिहिण्याची प्रक्रिया मी सगळे प्रकरण एक प्रकरण लिहित होतो. माय मिरर पब्लिकेशनचे जे मनोज आंबेके सर आहेत त्यांनी आम्ही एकदा सांगितलं की सर म्हटलं अशी माझी प्रकरणं लिहून झालेली इथं, तुमची ह्याच्यामध्ये काय मला मदत होऊ शकते का. तर त्यांना मी प्रकरण दाखवल्यानंतर ते म्हणले हे पुस्तक आपल्याला करायचं आहे. बरोबर. आणि त्यांनी ते पुस्तक केलं. मी त्यांना सरांना म्हटलं सर आतापर्यंत तुम्ही किती पुस्तक केलेत, म्हणले 200 केले. सर तुमचं बरं चाललंय, कशाला हे जर नाही चाललं तर परत अडचण होईल, नाही का, तुमचा व्यवसाय माझ्यामुळं हे नाही. तर ते म्हणले नाही मला हे पुस्तक करायचंय, तुम्ही लिहा ते पुस्तक. असं काय जाणवलं त्यांना त्या कंटेंटमध्ये? कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना की ऋषी सुनक यांचं लग्न पण भारतात झालेलं, बेंगलोरमध्ये झालेलं. ते भारताचे जावई आहेत. सुधा मूर्ती पण आपल्या देशासाठी खूप काम करतात. कालच 8 मार्चला त्यांना महिला दिनाचे मोदींनी गिफ्ट दिलं की त्यांना राज्यसभेच्या खासदार झाले. मग ही जी व्यक्तिमत्व आहे ते सुधा मूर्ती यांचे ते जावई आहेत. भारताविषयी त्यांचं खूप प्रेम आहे. त्यांना ज्या 2 मुली आहेत त्यांना पण ते भारतीय संस्कार त्यांनी दिलेले आहेत. त्या मुलींना पण त्या मुलीचं नाव कृष्णा ठेवले. तुम्ही विचार करा की ब्रिटनच्या पंतप्रधानाच्या मुलीचं नाव कृष्णा आहे. मग हे जे गोष्टी सगळ्या गोष्टी त्या गोष्टी कुठेतरी टच होत होत्या आणि ह्या गोष्टी सगळ्या लिंक होत होत्या की ते प्राईम मिनिस्टर आहेत, भारताचे जावं आहेत, सुधा मूर्तींचे जावं आहेत, मुली आपल्या देशातल्या संस्कृतीला मानणार आहेत, परंपरा मानणार आहेत. ह्या गोष्टी लिंक झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की हे पुस्तक आपण केल्यानंतर हे केलं. आज हजारो कॉपी त्याच्या अमेझॉन वरती आहेत, फ्लिपकार्ट वरती आहेत आणि बऱ्याच मान्यवरांच्या सुद्धा तुम्ही मान्यवरांनी सुद्धा त्याचं मला वाटतं कौतुक केलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या पॉलिटिशियनच्या हातामध्ये पुस्तक खूप कमी कालावधीमध्ये पोहोचलं. म्हणजे मला तुम्हाला सांगायला हे वाटेल की मला काही मिनिस्टरांचा फोन आला की सर हे पुस्तक दराडीजी आम्हाला कुठं मिळेल, आम्ही कुठून घेऊया. तर मी काही जणांना जाऊन म्हणून तिथे भेटून दिलं. तर पुस्तकाचा विषय काय की आपण म्हणतो की राजकीय लोक वाचत नाहीत, हे नाही. आता जर खूप लोक वाचतात, माझा ह्या गोष्टीवरती विश्वास बसलाय. कारण की ज्याला आपल्या आयुष्यामध्ये काय करायचंय त्याला हे वाचावंच लागणार आहे. वाचल्याशिवाय तुम्हाला प्रगल्भ वाचाल तर वाचाल आणि त्याशिवाय आपण प्रगल्भ होणार नाही, आपली बौद्धिक हे होणार नाही. आणि प्रत्येकाला करिअर घडवायचं आहे. जर ऋषी सुनक जर 42 वर्षे प्राईम मिनिस्टर होतील तर त्यांनी काय केलं ह्याविषयी क्युरिओसिटी आहे. आणि त्यांच्या क्युरिओसिटीमुळे तुम्हाला खोटं वाटेल, मला लंडनमध्ये गेलेल्या तरुणांचे फोन आले की सर आम्हाला ह्याची इंग्लिश कॉपी पाहिजे, काही फोन आले की हिंदी कॉपी पाहिजे. सर आपण हे 5 लँग्वेजमध्ये पुस्तक करण्याचा निर्णय घेतला. आता शेवटच्या लँग्वेज मधलं जर्मनचं पण पुस्तकाचा डाटा सगळा तयार आहे. आता कुठल्या क्षणी ते प्रिंटिंगला जाईल. हे जे पुस्तकाचं हे मागणी वाढली आणि लोकांना क्युरिओसिटी होती आणि ऋषी सुनक विषय फारसं कुठं लिहिलेलं नाही. बरोबर, करेक्ट आहे सर. आता ह्या पुस्तकांच्या बाबतीतून म्हणजे हे आता हे वेगवेगळ्या भाषांमध्ये सुद्धा आता प्रकाशित होत आहेत. जगातल्या कानाकोपऱ्यात ही पुस्तकं जातील कारण जग बदललेली 2 माणसं आहेत, सुंदर पिचे असतील, ऋषी सुनक असतील. आता तिसरं पुस्तक किंवा तिसरा प्रोजेक्ट काय सुरू आहे का, किंवा तसं व्यक्तिमत्व तुम्ही आता हुडकताय किंवा त्यावरती काम सुरू केलंय? नाही सर, हे दोन्ही व्यक्तिमत्व मी हुडकली नव्हती. जर म्हणजे तुम्हाला सांगायचं तर मी त्या व्यक्तिमत्वांपर्यंत जाऊन पोहोचलो. म्हणजे मला ते आवड होती की लंडनला गेल्यानंतर ओझर ते मला ऋषी सुनक माहित होते. मी अनेक मुलाखतींमध्ये पण सांगितलं होतं. पण जसं जसं मी त्यांच्याबद्दल ऐकत गेलो, वाचत गेलो, ते सापडत गेले. तसं सुंदर पिचाईचं पण असंच आहे की मी गुगलवरती खूप गुगलचा प्रत्येक जण आपण वापर करत असतो, युट्यूब वापरतो, सगळे गुगलचे प्रोडक्ट वापरतो. गुगल आपण दिवसभरात आज एक वेळ जेवण होणार नाही पण प्रत्येक माणूस गुगलवरती गेलेला असेल. प्रत्येक म्हणजे
हे होतं. त्यामुळे त्यांनी आपल्या एवढं बांधून का ठेवलंय, म्हणजे नेमकं वूल म्हणजे काय, काय कशासाठी आपण त्यांच्या एवढे केलं. तर हा बनवणारा भारतीय माणूस व्यक्ती आहे, कुतूहलातून लागलेला शोध आहे. मग मी खरगपूर IIT मध्ये गेलो, चेन्नईला गेलो, त्यांच्या घरापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. सगळ्या गोष्टी शोधत गेल्यानंतर कळलं की अरे ही तर खूप माणसं सामान्य होती आणि यांनी खूप मोठं असं काम उभा केलंय. त्यामुळे ती माणसं सापडत गेली. अच्छा, म्हणजे आता जर तुम्ही म्हणला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी नक्की देईल की मला असा तिसरा माणूस सापडला की नक्की लिहिल मी. बरोबर, त्या ताकदीचा आणि त्या उंचीचा माणूस सापडायला पाहिजे. बरोबर आहे, खरंय सर. खूप मोठी उंच असणारी खरंच उत्तुंग व्यक्तिमत्व आहेत. आणि इन्स्पायर टॉकच्या या प्लॅटफॉर्मवरती नाव आपलं इन्स्पायर टॉक आहे आणि यापेक्षा मोठं इन्स्पिरेशन भारतातल्या युवकांसाठी कोणतं असू शकतं. बरोबर आहे सर. कारण खरं तर बघायला गेलो आपण तर आपल्याला आपण स्वप्न बघतो, ते स्वप्न गाठण्यासाठी आपण काही प्लॅनिंग करतो, त्या दिशेने आपलं मार्गक्रमण सुरू होतं आणि त्या प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला एक मोटिवेशन हवं असतं किंवा एक लाईट हाऊस सारखी काही आपल्याला गोष्टी गरजेच्या असतात. पुढचा रस्ता असा आहे, काय अडचणी त्याच्यात अशा येऊ शकतात, त्याच्यावरती मात करण्यासाठी आपल्याला काहीतरी कोणतरी तो वाटायला लागत असतो. आणि तसं हे दोन्ही पुस्तकं करतील असं नक्कीच आशावाद आपण इथे व्यक्त करतोय. आणि त्यासोबतच मी वाचकांना, त्या व्ह्युअर्सला सगळ्यांना आव्हान करतोय की तुम्ही जरूर सुंदर पिचाई आणि ऋषी सुनक ही दोन्ही पुस्तकं दिगंबर दळणसांनी लिखित दिलेली पुस्तकं तुम्ही आवर्जून वाचावीत. सर ही पुस्तकं कशी अवेलेबल होतील, कुठे होतील? सर ही पुस्तकं कॉसवर्ड पासून ते सगळ्या प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहेत. भारतातील प्रमुख पुस्तक विक्रेते, देशातील सगळ्या ह्याच्यामध्ये. तुम्ही सिंगापूरला गेला तरी सिंगापूरला पण तुम्हाला ऋषी सुनक पुस्तक मिळेल. मला तिथून एकाने फोटो काढून पाठवला होता, इंग्लिश पुस्तक तिथं होतं. त्यामुळे आता ही पुस्तकं बऱ्यापैकी सगळीकडे उपलब्ध आहेत. आता नुकतंच जे दिल्लीमध्ये बुक फेअर झालं, त्या बुक फेअर मध्ये पण ही दोन्ही पुस्तकं होती. त्यामुळे सगळीकडे पुस्तकं ऑनलाईन ह्याला फ्लिपकार्ट आणि अमेझॉन वरती उपलब्ध आहेत. सगळ्या बऱ्यापैकी आपण एक काम करूया, त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची ती ऑनलाईन परचेसची लिंक नक्की टाकू. जे इच्छुक आहेत किंवा मी सगळ्यांनाच आव्हान करेल की तुम्ही आवर्जून हे पुस्तक जरूर बघा. कारण या पुस्तकाच्या माध्यमातून जग बदलणारी ही माणसं आहेत आणि भारताच्या भूमीतून आलेली ही माणसं आहेत आणि यांनी आज आपल्यासमोर एक मोठे आदर्श निर्माण केलेले आहेत. आणि आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आपलं स्वप्न यांच्या इतकं जरी नसेल, कोणते जरी स्वप्न असेल तर ते साध्य करण्यासाठी हे नक्कीच पुस्तक आपल्याला मदत करतील. बरोबर आहे सर? नक्की, कारण आपलं आयुष्य बदलण्यासाठी आयुष्य बदलणारी माणसं आपल्याला भेटावं लागतात आणि हे भेटतील. करेक्ट आहे. कारण आपण तो वाचलं तर आपल्याला ते पुढे गोष्टी आपल्याला समजतील की आपल्याला मार्गामध्ये त्या अडचणींवरती मात कशी करायची आहे आणि आपल्या स्वप्नांची झेप आपल्याला कशी घ्यायची आहे हे या पुस्तकातून नक्की कळणार आहे. इन्स्पायर टॉकच्या या पॉडकास्टमधून हा एक मोठा इन्स्पिरेशन किंवा एक मोठा विचार आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर तुम्ही आलात आणि आम्हाला वेळात वेळ देऊन या पुस्तकांचा परिचय करून दिलात, त्याबद्दल मनस्वी धन्यवाद. आपल्या इन्स्पायर टीमने मला या ठिकाणी बोलवलं. नेहमीच गिरीश सर आणि आपल्या सर्वांकडे पाहून इन्स्पायर होत असतो. तुमचं पण काम सगळ्यांचं मोठं आहे. तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा. कारण तुम्ही तरुण मुलांना घडवण्याचं काम करताय, त्यांना संधी उपलब्ध करून देण्याचं काम करताय. त्यामुळे ही संधी प्रत्येकाच्या आयुष्यात जेव्हा जेव्हा ही तरुण पुढे जाऊन आयुष्यात त्यांच्या उभा राहतील त्यावेळेस प्रत्येक गोष्टीत ते इन्स्पायर होत राहतील आणि हे इन्स्पायर टेकचा आणि आपल्या तुम्ही दिलेल्या शुभेच्छांचा प्रवास त्यांच्या कायमस्वरूपी लक्षात राहील. मनापासून तुमचे आभार सर. थँक्यू सर. थँक्यू.